आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रम सडत मी तुम्हाला स्वागत करीत आहे. परमेश्वर कसा आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला नेतो, याच्याबद्दल आपण वचन पाहत आहे. आजचं वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 78:53, Psalm 78:53. परमेश्वराने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले. पहा, इस्रायल लोकांना परमेश्वरानं असं मार्गदर्शन केलं, असं नेला, त्यांना रस्त्यामध्ये काही भीती नव्हती. कारण त्यांना मारण्यासाठी फिरो राजा सर्व सेनाबरोबर 600 एकदम उत्तम रथाबरोबर त्यांना मारण्यासाठी आला. तो म्हटला की परत तुम्हाला मारेन, परत तुम्हाला मी गुलाम बनवून टाकेल. पण परमेश्वरानं काय केलं? इस्रायल लोकांसमोर लाल समुद्र होता, त्याचा 2 भाग केला आणि मोसाने म्हटलं चला आता लाल समुद्राला पार करून घ्या. समुद्र 2 भाग झाले आणि त्यांना एकदम खारडी जमीन भेटला. ते सगळं पार केल्यानंतर शत्रू म्हणाला मी पण मागे येईल. पण शत्रू समुद्राच्या मध्यभाग येताना परमेश्वरानं म्हटलं मोसा परत हात पुढे कर. हात पुढे केला तर समुद्राचे पाणी परत आले आणि सर्व शत्रूच्या सेनेला डुबून टाकले. पहा, पण त्यांना सुखरूप नेले, ते का भेला नाही. दोन्ही बाजूला पाणी आहे पण भीती नाही वाटलं, कारण परमेश्वराने मार्ग केला ना. माझ्या प्रिय बंधूंनो, तसं तुमच्या विरुद्ध जे उठणारे शत्रू असू दे, शत्रूच्या हत्यार असू दे, जादूटोणा, सगळं येशूचं रक्त म्हणून ते लाल समुद्र आहे, त्याच्यामध्ये येशू डुबून टाकणार. कारण येशू ख्रिस्त एकच परमेश्वर आहे. स्वर्गातून आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि आमच्या पापाकरिता आपला जीव दिला आणि आपला रक्त वाहिला, पवित्र रक्त. त्याच्या रक्ताने तुमच्या पाव धुवून जाईल. पण शत्रूला येशूचं रक्त मारून टाकले किंवा त्याला हारून टाकेल. त्या येशूच्या रक्तामध्ये या, तुम्हाला संरक्षण आहे. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, लाल समुद्रामध्ये शत्रूंना डुबून टाकलं, पण तुझ्या लोकांना चांगला उत्तम मार्ग बनवून त्यांना काय भीती वाटण्याने तसं चालवलं प्रभू. तसं आज पण येशूचं रक्त लाल समुद्रासारखं आहे. आमच्या शत्रू शैतानाच्या कामाला डुबून टाकते, पण आम्हाला शुद्ध करते. आज वचन ऐकणार प्रत्येकजण जे जण पापाच्या क्षमा मागतात, तुझ्या पवित्र रक्ताने त्यांना धुवून टाक प्रभू. आणि त्यांच्या सरळ आजारपणा काढून टाक. त्यांच्या जीवनामध्ये जे काय हवी आहे सगळं त्यांना दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.